नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। करवीर तालुक्यातील ओमकार उत्तम प्रधान या 26 वर्षीय तरुणाची पुणे हडपसर इथल्या एका तरुणीशी ओळख झाली। तिच्याशी प्रेमसंबंध जोडले गेले। त्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध देखील ठेवले आणि अचानक ओमकार उत्तम प्रधान याने संबंधित मुलीला धोका देत अन्य एका मुलीशी विवाह केल्याने त्या संबंधित मुलीने कोडोली पोलीस ठाण्यात ओमकार प्रधान याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत। करवीर तालुक्यातील कारंडेवाडी इथल्या ओमकार उत्तम प्रधान या 26 वर्षीय तरुणाची पुणे हडपसर इथं खासगी नोकरी करत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीशी ओळख झाली। या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमामध्ये होऊन त्या दोघांनी पन्हाळा तालुक्यातील दाणेवाडी इथल्या रेनबो रिसॉर्टमध्ये एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले। तसेच त्यांनी पुणे हडपसर येथे देखील एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले। हा प्रकार सन 2022 पासून एप्रिल 2025 पर्यंत सुरू होता। ओमकारने आपल्या घरच्यांशी बोलून आपण दोघे लग्न करू असं आश्वासन देऊन संबंधित मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवला, परंतु त्याने अचानक एप्रिल 2025 मध्ये अन्य एका मुलीशी लग्न करून संबंधित मुलीचा विश्वासघात केला। हा सर्व प्रकार संबंधित मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने कोडोली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन ओमकार उत्तम प्रधान याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी ताबडतोब करवीर तालुक्यातील कारंडेवाडी इथल्या ओमकार उत्तम प्रधान याला अटक केली असून पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।